एक वाटी जाड रव्यामध्ये नाचणी घालून तर बघा. खूप सारे लोह, कॅल्शियम या नाचणीमध्ये असतं आणि नाचणी ही मुळात खूप शरीरासाठी चांगली असते. नाचणी खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही किंवा कॅल्शियमची कमतरता देखील शरीरामध्ये भासत नाही. तर दैनंदिन जीवनामध्ये नाचणीचा वापर सतत केला पाहिजे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटी जाड रवा घेतला आहे. तर इथे बरोबर 1 वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि 1च वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी एवढी नाचणी घालून घेतली आहे या रव्यामध्ये. तर नाचणी आणि रवा हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. नाचणी आणि रवा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं बारीक असं दळून तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं आणि त्यामध्ये रवा आणि नाचणी एकत्रितपणे घालून त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरला वाटून घेतला आहे नाचणी आणि रवा. इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर इथे वाटून घेतली आहे. तर थोडेसे काही जाडसर कण वगैरे असतील म्हणून मी काय केलं आहे, चाळणीने हे आपलं पीठ छान चाळून घेत आहे. तर इथे बघू शकता खाली अगदी बारीक असं रवाळ असं पीठ पडलं आहे नाचणी आणि रव्याचं आणि थोडंसं जे जाडसर असा भाग आहे तो वर राहिला आहे. त्यात काही नाचणीचे काही कणिक देखील इथे राहिली आहे. तर ती देखील आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. त्यासोबतच 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे. 7 ते 8 इलायची घालून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला बारीक असं मिक्सरला पीठ दळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी पुन्हा एकदा चाळणीने चाळून घेत आहे आणि इथे बारीक असं आपलं साखरेची इथे पिठी बारीक अशी खाली चाळणीतून बाहेर पडत आहे. जो काही वरचा जाडसर भाग आहे तो मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता आपलं छान आपलं रवा, नाचणी आणि साखर छान एकजीव झाले आहेत. तर यामध्ये 30 ग्रॅम एवढे मिल्क पावडर घालून घेतली आहे आणि आपलं हे सगळं मिश्रण जे आहे ते छान एकत्रित करून घ्यायचं आहे. लहान मुलांसाठी आपण बाहेरून केक आणतो किंवा मैद्याचा केक आपण करतो आणि किंवा आपण कोको पावडर, मैदा वगैरे घालून मुलांसाठी केक करतो. तो खूप शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून इथे मी नाचणीचं पिठाचं आणि रव्याचं इथे केक तयार करून दाखवणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने प्रीमिक्ससुद्धा केकचं करून ठेवू शकता. साधारण वर्षभरसुद्धा हे प्रीमिक्स छान चांगलं राहतं. तर इथे आपलं केकचं पीठ तयार झालं आहे. तर मगाशी जो काही चाळणीमध्ये जरा जाडसर भाग उरला होता ना, साखरेचं कण वगैरे, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे एवढे कोमट दूध घालून भिजत घालून ठेवलं होतं आणि ते छान भिजलं होतं म्हणून मी तेच दूध यामध्ये वापरलं आहे आणि साधारण पुन्हा एक अर्धी वाटी दूध इथे वापरलं आहे. तर इथे बघू शकता साधारण 1.5 वाटी ते दूध आपल्याला लागलं आहे केक भिजवण्यासाठी, केकचं बॅटर भिजवण्यासाठी आणि इथे बघा आपलं केकचं बॅटर सहजपणे छान असं भिजवलं आहे. आता हे केकचं बॅटर जरा पातळ आहे. तर यामध्ये ना 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला छान तेल मिक्स करून घ्यायचं आहे या केकच्या बॅटरमध्ये. तेलाऐवजी तुम्ही मेल्टेड तूपसुद्धा 4 चमचे घालून घेऊ शकता केकमध्ये. आणखीन केक हेल्दी करण्यासाठी साधारण 10 मिनटं झाकण लावून हे पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर 10 मिनटामध्ये बघा इथे रवा आपला छान फुलला आहे आणि दाटसर असं इथे आपलं बॅटर दिसत आहे. तर इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत. ट्रुटी फ्रुटी आणि थोडेसे बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि भोपळ्याच्या बिया ह्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून छान एकजीव करून घ्यायचं आहे या पिठामध्ये. 1 पॅकेट इनोचं घालायचं आहे आणि इनो आपलं फर्मेंट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि इनो आपल्याला हळुवारपणे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर इथे बघू शकता कोणत्याही कोको पावडरचा वापर नाही केला मी इथे, कोणत्याही एसेसचा देखील वापर नाही केला. अगदी घरगुती पद्धतीने, साध्या पद्धतीने इथे आपण केकची रेसिपी करणार आहोत. तर इथे आपलं इनो जे आहे ते छान या पिठामध्ये मिक्स झालं आहे आणि आपण
तेलाने ग्रीस केलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये हे बॅटर घालून घेतलं आहे. वरून टुटी फ्रुटी, थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आपण वरून घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता केकचं बॅटर वरून आपलं किती सुंदर असं दिसत आहे आणि त्यावर सर्व ड्रायफ्रूट्स देखील फार सुंदर असे दिसत आहे. तर इथे आपण कढईमध्ये हा केक बेक करून घेणार आहोत. कढई आधीच गरम होण्यासाठी ठेवली होती आणि आपली कढई छान हीट झाली आहे. तर त्यावर एक प्लेट ठेवली आहे आणि त्यानंतर आपलं केक जे आहे ते तयार होण्यासाठी ठेवलं आहे. साधारण हा केक तयार होण्यासाठी इथे 45 मिनिटं मला लागली आहेत आणि इथे बघू शकता आपला केक छान फुलून वर आला आहे. तर चाकूसुद्धा मी टोचून दाखवते. चाकू आतपर्यंत क्लीन असा लागत आहे. सगळ्या बाजूने आपला केक जो आहे तो छान असा बेक झालेला दिसत आहे. तर मी जरासुद्धा चाकूच्या कडा देखील सोडल्या नाही. केक व्यवस्थित आपला आपणच टॅप करून झाल्यानंतर इथे बघू शकता आपल्या आपणच तो केक खाली आला आहे. कुकरच्या भांड्यातून सहज असा केक आपला निघाला आहे. तर इथे बघू शकता जरासुद्धा करपला नाही. 40 ते 45 मिनिटं केक बेक होण्यासाठी जी लागणारी वेळ आहे ती अगदी योग्य वेळ आहे. सुरुवातीला 10 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण लो फ्लेमवर गॅस आपला ठेवून केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे केक बघा मी कट करून देखील दाखवते. किती स्पॉन्जी असा झाला आहे, खूप जाळीदार असा झाला आहे आणि केकला रंगही देखील खूप सुंदर आला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आणि किती जाळीदार आपला केक तयार झाला आहे. इतका केकचा सुवास सुंदर येत आहे ना, कोणत्याही एसेसचा वापर न करता फक्त आपण इलायची घालून घेतली आहे. इलायचीचा फ्लेवर एवढा सुंदर या केकमध्ये उतरला आहे ना, अशा पद्धतीचा तुम्ही जर केक करचाल ना, तर बाहेरचा केक तुम्ही कधीच मागवणार नाही. घरच्या घरी घरच्या साहित्यातून झटपट असा केक तयार होतो. चवीला हा तितका टेस्टी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त मस्त कहाणी मस्त मस्त राहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. कधी तुमच्याकडे जास्तीचं गव्हाचं पीठ उरलेलं असेल तर आप्पे पात्रामध्ये असं चपाती लाटून ठेवून तर बघा चवीला भन्नाट लागणारा नाश्ता. हा नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला किंवा छोट्या भुकेसाठी सुद्धा देऊ शकता. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मंडळी रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटीभर घेतलं आहे आणि त्यात टाकायचे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल. 1 वाटी पिठासाठी 1 चमचा तेल घ्यायचं आहे. चपातीच्या पिठामध्ये तेल आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून मऊसूद असा चपातीच्या पिठाचा गोळा तयार करायचा आहे. जसं की आपण चपाती करतो त्या पद्धतीनेच इथे पीठ मळून घ्यायचं आहे. पिठामध्ये तेल टाकल्यामुळे आपली चपाती मऊसूद राहते आणि चपाती खाताना देखील अगदी सॉफ्ट अशी लागते. तर इथे आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे. हा चपातीच्या पिठाचा जो नाश्ता आहे ना, चवीला अतिशय सुंदर आणि खमंग असा लागतो. तर इथे आपलं चपातीचं पीठ मळून रेडी झालं आहे. तर हे पीठ आपण सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर पिठाला आणखीन 2 ते 3 मिनिटासाठी तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण लावून साधारण 5 ते 10 मिनिटासाठी पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपण नाश्त्यासाठी काही मसाले बघणार आहोत. मसाल्यामध्ये घेतला आहे 1 मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे. अर्धी वाटी मटारचे दाणे घेतले आहेत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला 1 चमचा आणि 1 मिरची बारीक अशी चिरून घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 3 मध्यम आकाराचे इथे बटाटे उकडून घेतले आहे. त्यावरची साल काढून घ्यायची आहे. सर्व मसाले
आधी हे ताटामधले सगळे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. बटाटा कुस्करून घ्यायचा हाताने, जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. इतका चटपटीत असा नाश्ता लागतो ना, लहान मुलंसुद्धा खूप आवडीने हा नाश्ता खातात. मुलं चपाती भाजी खाण्याचा कंटाळा करतात. मग अशा पद्धतीचं मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून आणि नवीन असं मुलांना आवडेल असा नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत. तर हा नाश्ता चवीला तर खूप टेस्टी लागतोच आणि खूप हेल्दी देखील आहे. हा नाश्ता जर तुम्ही करून खाचाल ना, तर तुम्ही बाहेरचे समोसे, कचोरी सगळे विसराल. इतका चवीला हा नाश्ता सुंदर लागतो. बटाट्यामध्ये सगळे मसाले छान असे मिक्स झाले आहेत. काय सुंदर असं या बटाट्याच्या सारणाला रंग फार सुंदर आला आहे आणि खूप सुंदर आणि चटपटीत असं आपलं इथे हे सारण तयार झालं आहे. तर या सारणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. सगळे गोळे तयार झाल्यानंतर गोळ्यांना थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं हलकंसं असं हाताने दाब देऊन थोडंसं गोल शेप करत त्याला प्रेस करून छोटे छोटे टिक्कीप्रमाणे करायचं आहे. तर इथे 2 पिठाचे गोळे घेतले आहेत. साधारण एक मोठी चपाती होईल एवढ्या आकाराचे इथे गोळे घेतले आहेत. हे पिठाचे गोळे चपातीचं कोरडं पीठ लावून आपल्याला मोठी चपाती होईल इथपर्यंत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा, मी मध्येच याला तेल वगैरे न लावताच अशाच मोठ्या चपात्या लाटून घेतल्या आहेत. तर इथे आप्पे पात्र घेतलं आहे. आप्पे पात्रांमध्ये थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर ब्रशने सुद्धा तेल लावून घेऊ शकता. तयार करून घेतलेली जी चपाती आहे ती आपण या आप्पे पात्रावर घालून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा, पूर्णपणे ही चपाती आप्पे पात्रांवर व्यवस्थित अशी बसली आहे. एक ग्लास घ्यायचा आहे. ग्लासच्या साहाय्याने आपल्याला या होलामध्ये असे दाब द्यायचा आहे. जसे जे आप्पे पात्राचे साचे आहेत ना, त्यामध्ये हळुवारपणे आपल्याला दाब द्यायचे आहेत ग्लासातून. खूप वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपण आप्पे पात्रांमध्ये, साशांमध्ये अशा पद्धतीने ग्लास ठेवून नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, किती सुंदर असं आपलं इथे आप्पे पात्रांमधली चपाती छान अशी दिसत आहे. तर आपण बटाट्याचं जे सारण तयार केलं होतं, ते सारण आपण एक एक करून या सर्व आप्पे पात्रांमध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, काय सुंदर असं आपलं आप्पे पात्रांमध्ये हे सारण दिसत आहे आणि खायला देखील हा पदार्थ खूप सुंदर असा लागतो. हा नाश्ता तुम्ही अगदीच लहान मुलांसाठी जर करत असाल तर त्यामध्ये मिरची तुम्ही स्किप करू शकता. फक्त थोडंसं अर्धा चमचा एवढं लाल तिखट घालून सुद्धा केलात ना, किंवा चाट मसाला वगैरे घालून जरी केलात ना, तरी देखील हा नाश्ता खूप सुंदर लागतो. मुलं खूप आवडीने खातात. तर तयार करून घेतलेली दुसरी देखील चपाती आपण यावर घालून घेतली आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करत आपल्याला ही चपातीचं पीठ आहे ना, कडेने असं चिटकवून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे, एखाद्या टोकदार वाटीने किंवा ग्लासाने अशा पद्धतीने याला गोल असे आप्पे पात्रांवर खाचा तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता, व्यवस्थितपणे आणि जिथे गोलाचा भाग आहे तिथेच आपल्याला एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तर जसं की व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने चपातीचं पीठ तुम्ही कट करून घेऊ शकता आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते व्यवस्थितपणे या आप्पे पात्रातनं काढून घ्यायचं आहे. आप्पे पात्रांमधून जे एक्स्ट्राचं पीठ होतं गव्हाचं, ते आपण काढून घेतलं आहे आणि हे आप्पे पात्र आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅस पेटवून घेतला आहे मी. वरून आपल्याला 1 चमचाभर तेल असं लावून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवर ठेवायची आहे. साधारण 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. तर खालची बाजू छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, खालची बाजू जी आहे ती छान अशी क्रिस्पी झाली आहे. तर मी एक एक करून उलटवून घेणार आहे आणि खूप कमी तेलामध्ये हेल्दी असा नाश्ता होतो. तर इथे बघू शकता तुम्ही, खालची बाजू आहे ती खूप जास्त क्रिस्पी झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व
आप्पे पात्रामध्ये राहिलेल्या शिल्लक पिठांचे असेच खमंग नाश्ता तयार करून घेणार आहोत. तर अगदी झटपट देखील हा नाश्ता होतो, खूप जास्त वेळ देखील लागत नाही. गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे आणि आप्पे पात्रांमधील जो नाश्ता आहे तो उलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत छान अशी बाजू शेकून घ्यायची आहे. पुन्हा एकदा आपण त्यावर प्लेट ठेवून देणार आहोत आणि साधारण 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मिडियम हीटवर ठेवायची आहे आणि हे आप्पे आहेत ते आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. इथे बघू शकता काहीसा भाग जो आहे थोडासा कच्चा वाटत आहे मला, म्हणून मी पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी झाकण लावून गॅस पूर्ण लो असा ठेवून नाश्ता इथे तयार करण्यासाठी ठेवायचा आहे. तर इथे गव्हाच्या पिठाचा इथे नाश्ता आपला तयार झाला आहे. तर इथे बघू शकता दोन्ही बाजूने छान असा क्रिस्पी असा नाश्ता इथे तयार झाला आहे आणि दोन्ही बाजूने देखील छान आपले इथे गव्हाचे पिठाचे आप्पे इथे तयार झाले आहेत. तर इथे बघू शकता अगदीच हा नाश्ता चवीला इतका सुंदर लागतो ना. एक मी तुम्हाला गव्हाच्या पिठांचे आप्पे तोडून दाखवते. अगदी गच्च असे सारणाने भरलेला दिसत आहे आणि खायला देखील खूप म्हणजे खूप टेस्टी असा लागतो. नुसताच जरी खाल्ला तरी चवीला खूप टेस्टी असा लागतो आणि किंवा असा तुम्ही सॉसमध्ये सुद्धा खाऊ शकता. तर इथे बघा चपातीची जी लेयर्स आहे ती अगदीच पातळ आहे, कुठेही जास्त जाड दिसत नाही आणि छान आतपर्यंत भाजली देखील आहे. जरासुद्धा कच्ची अशी पण वाटत नाही. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ जर खूप जास्त आवडला असेल तर व्हिडिओलाही एक लाईक नक्कीच करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करून माने रेसिपीचे नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. रेसिपी खूप जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.